सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा जनजीवनासाठी धोक्याचा विषय झाला आहे। रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यावर शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता बेड, इंजेक्शन आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागत आहे। तर खासगी रुग्णालयात लागणारा खर्च हा सर्वसामान्य जनतेच्या खिशाला न परवडणारा आहे। इतक्या गंभीर परिस्थितीत मनपा प्रशासन आणि जनतेने निवडून दिलेले नगरसेवक सुस्त अवस्थेत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे। तर दुसरीकडे मनपात एकही नगरसेवक नसलेली राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि महानगर अध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात जनतेसाठी रस्त्यावर असल्याचे दिसून येत आहे। मनसेचे बडनेरा मतदारसंघाचे शहर अध्यक्ष गौरव बांते यांचा माझा प्रभाग माझी जबाबदारी अंतर्गत प्रभाग क्रमांक 21 जुनी वस्ती बडनेरामध्ये सर्व मनसेच्या टीमच्या वतीने सॅनिटायझर फवारणीची मोहीम राबविण्यात आली आहे। प्रभागातील प्रत्येक घरी, चौकात, दुकानात फवारणीची एक फेरी झाल्यानंतर जिथे कोरोना रुग्ण आढळतात त्यांचं संपूर्ण घर सॅनिटाइज शहर अध्यक्ष गौरव बांते करून देत असल्याने नागरिकांना एक समाधान आणि दिलासा मिळत आहे। त्याचप्रमाणे प्रभागातील महावितरण कार्यालय, बडनेरा पोलीस स्टेशन, लहान मुलांचे खेळण्याचे उद्यान, विविध धार्मिक स्थळ, विशेषतः हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला सर्व हनुमान मंदिरात केलेल्या सॅनिटायझर फवारणीमुळे मनसेच्या सर्व टीमचे अभिनंदन पोलीस निरीक्षक वंजारी, महावितरणाचे शाखा अभियंता कडू आणि सर्वच नागरिकांच्या वतीने केले जात आहे। या सर्व उपक्रमात शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा, विवेक पवार, शहर सचिव राजेंद्र देवडा, प्रभाग अध्यक्ष हरीश तुमरे, ऋषी मिलखे, अमोल दुधे, ज्ञानेश्वर लांडे, अभिषेक लोखंडे, अमोल भगत, शशिकांत खरबडे, दीपक पंजवाणी, अशोक सहारे, निकेश सोनोने, विक्की सातपुते, सागर करमुरे, अंकित दारोकार, संतोष खापेकर, प्रणय धुमाले, कमलेश कडव, अमोल किंदरले, सागर शेंडे, वैभव नागोशे आदी सर्व महाराष्ट्र सैनिक परिश्रम घेत आहेत। प्रभागातील जनतेने निवडून दिलेले नगरसेवक आणि प्रशासनाने लोकांना वाऱ्यावर सोडलं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा उपक्रम सातत्याने राबवत राहील आणि लोकांच्या सेवेत तत्पर राहील असे मत मनसे शहर अध्यक्ष गौरव बांते यांनी व्यक्त केले। अलीकडल्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण जनजीवन हे भयभीत झालेलं आहे आणि अशा काळात खऱ्या अर्थानं लोकांना एक दिलासा देण्याची गरज आहे। लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे। म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेळोवेळी या अमरावती महानगरात समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले। अनेक ठिकाणी सॅनिटायझर फवारा मारण्यात आला आणि त्याच अनुषंगाने हा जो कोरोनाचा आता दुसरा स्ट्रेन सुरू झाला हा अतिशय भयंकर आहे। लोकांनी प्रत्येकाने आपल्या परिवाराची काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच एक छोटासा उपक्रम म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिथे जिथे कोरोना रुग्ण आढळत आहे त्या ठिकाणी त्या रुग्णाचं संपूर्ण घर हे आम्ही सॅनिटाईज करून देत आहे आणि संपूर्ण घरच नाही तर त्या आजूबाजूचा परिसर असो जिथून येत्या काही काळात अनेक ठिकाणाहून तक्रारी म्हणजे सूचना येत आहेत की या ठिकाणी रुग्ण आढळला त्या ठिकाणी म्हणून सॅनिटाईज करण्याचं काम सुरू आहे। आणि आज महावितरणचं कार्यालय चंद्रनगर येथे आहे। इथे सुद्धा काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले म्हणून आम्ही महावितरणचं कार्यालयसुद्धा सॅनिटाईज केलं आहे आणि त्याचप्रमाणे चंद्रनगर येथील लहान मुलांना खेळण्याचं बगीचासुद्धा एक हे उद्यान आहे हे सुद्धा सॅनिटाईज केलं आहे आणि पोलीस स्टेशनसुद्धा आम्ही सॅनिटाईज करणार आहोत। हा सॅनिटायझर करण्याचा उपक्रम हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सुरू राहील। आमची लोकांना आव्हान आहे की आपल्या आजूबाजूला कुठेही जर कोरोना रुग्ण आढळला तर आमच्याशी संपर्क करा। आम्ही सॅनिटायझर फवारणी आपणास करून देऊ आणि कृपया आपण आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।